केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सध्या पोलीस तपास करतायत। मात्र यात आता पोलिसांना वेगळा संशय येतोय। सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी 4 महिन्यांपूर्वी गुपचूप विवाह केल्याचा पोलिसांना संशय आहे। तसंच केतनच्या हत्येसाठी या दोघांनी वेबसिरीज, पॉडकास्ट आणि देशभरातल्या गाजलेल्या हत्या प्रकरणांची माहिती घेतली होती, असं तपासातून समोर येत आहे। पाहूयात। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामधले आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीवर पोलिसांना वेगळा संशय आहे। या दोघांच्या मोबाईलमधले गेल्या 6 ते 7 महिन्यांमधले चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल पुराव्यांची सखोल तपासणी केली जाते। या तपासामध्ये काही गंभीर बाबी समोर आल्या। केतन हत्या प्रकरणात पोलिसांनी सिया आणि चेतनचे चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले। सिया गोयल आणि चेतन चौधरींनी अनेक वेब सिरीज पाहिल्या होत्या, पॉडकास्ट पाहिले होते। देशातल्या विविध राज्यांमधल्या विविध गुन्ह्यांची माहिती सुद्धा त्यांनी पाहिली होती। चाकू किंवा इतर शस्त्र वापरल्यास पुरावे मागे राहू शकतात आणि आरोपी सहज पकडला जाऊ शकतो। त्यामुळे कोणतंही शस्त्र न वापरता उंच कड्यावरून ढकलून हत्या करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता। तपासातल्या माहितीमुळे चेतन आणि सियानं 4 महिन्यांपूर्वी लग्न केल्याचा संशय पोलिसांना आहे। कुटुंबियांना न कळवता गुपचूप लग्न उरकल्याचा पोलिसांना सुगावा लागलाय। आता याचा उलगडा करण्यासाठी पोलीसही प्रयत्नशील आहेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी 4 महिन्यापूर्वीच लग्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। पोलिसांना जे त्यांचं चॅटिंग किंवा डेटा जो हाती लागलेला आहे, त्या डेटाच्या अनुषंगाने त्यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे। एवढेच नव्हे तर केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी देशभरातील वेब सिरीज किंवा गुन्हेगारी क्षेत्रातले जे पिक्चर आहेत ते पाहून त्यांनी हत्येचा कट सुद्धा रचल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका मागून एक समोर येणाऱ्या डिजिटल पुराव्यांमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास अधिक गुंतागुंतीचा होत चाललाय। मात्र पोलिसांनी मांडलेले हे सर्व दावे महत्त्वाचे आहेत। त्या संदर्भातला अंतिम निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।